तर आपल्या होम ग्राउंडवर अर्थात बारामतीमध्ये बोलताना एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली। पुणे जिल्हा बँकेपासून ते घरातील नारळाच्या चोरीचा किस्सा सुद्धा अजित पवारांनी सांगितला। आपण पाहूया। शेतकऱ्यांची मुलं पुढे येऊन काही कर्ज काढू पाहत असतील आणि ते 11% देत असतील आणि पीडीसीसी बँकेमध्ये मला 10% देता येत असेल तर तिचा आपल्या मुलांचा फायदा होतोय, म्हणून मी विचारतोय। त्यांनी नाही सांगितलं का? नाही, प्रोसेसला आता थोडा रिस्पॉन्स टीमचा तेवढा नव्हता। त्या टीमने खूप मदत केली डॉक्युमेंटेशनसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी। आता संभाजी ओरकर, दत्तोबा येळे, रणजित तावरे च्या नावं तर अशी मोठी मोठी आहेत, काही त्यांना वेळ द्यायला मला खरंच कळत नाही। मी जेवढं काम करतो ना, माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच्या 25%च काम करा तरी बारामतीचं बनवलं। मला का त्यांनी असा विचार केला असेल, जरी चोरीला गेले तर याच्यातले 50% चोरीला गेले तरी 50% राहतील आणि ते जगतील, असं काही प्लॅनिंग असलं तर माहित नाही। कारण मी काटेवाडीला नारळ लावले त्यावेळेस माझे चोरीला जायचे, मी पुन्हा आणून लावायचो। आई म्हणायची, अरे अजित चोरीला जातात कशाला लावतो? म्हणलं मला बघायचंय चोर थकतोय का लावणारा थकतोय। मी खोटं नाही सांगत, आज माझ्या काटेवाडीला बघा सगळ्या बाजूने नारळ, मी थकलो नाही। ती शेवटी त्यालाच लाज वाटायला लागली, किती जायचं चोरायचं, आणि मग नंतर बंद झालं। अशा पद्धतीनं आपण करावं असं आशिष मला तुला जरूर सांगायचंय।